मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। दालनाचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो दालनामध्ये लावणार अशा प्रकारचं वक्तव्य शाने हिंद यांनी केलंय। त्यांचा फोटो लावणं चुकीचं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मुंबई इथल्या काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात मोठं आंदोलन सुरू आहे। त्यामुळे या पक्ष कार्यालयाच्या बाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। पुण्यातील आंदोलन आता भाजप आणि काँग्रेसला सुद्धा भोवण्याची शक्यता आहे। या आंदोलनाप्रकरणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सरकारनं फोटो काढण्याचे आदेश काढावेत अशी मागणी संजय राऊत यांनी केली। याला भाजप जबाबदार आहे, त्याने दिलगिरी व्यक्त केली तर असं राऊत यांचं म्हणणं आहे। या प्रकरणात पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध असा सवालही राऊत यांनी केलाय। सपकाळ यांनी भाजपच्या हातात आयतं कोलीत दिलंय असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं। शिवछत्रपती आणि टिपू सुलतान यांची तुलना चुकीची आहे याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं होतं असंही राऊत यांनी अधोरेखित केलं। भाजपला काम न धंदा असं म्हणत संजय राऊत यांनी टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे। इतिहासात काही गोष्टींची नोंद आहे जी भाजपला सुद्धा बदलता येणार नाही। रामनाथ कोविंद यांनी टिपूवर गौरवाची फुलं उधळली होती। मुंबईच्या विद्यमान महापौर रितू तावडे, अमित साटम यांनी टिपूच्या नावाच्या रस्त्याचा प्रस्ताव दिला होता असं म्हणत त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला। भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली। टिपू सुलतानचा फोटो गळ्यात अडकवून फिरा असा टोला पडळकर यांनी सपकाळ यांना लगावलाय। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्यानं नवा वाद चिघळला आहे। राज्यामध्ये नीच आणि घाणेरडं राजकारण सुरू आहे अशी भूमिका बजावणाऱ्या लोकांना भर चौकात फाशीची शिक्षा देणं आवश्यक आहे। मतांच्या राजकारणासाठी कुठेही राजकारण चाललंय असा टोला गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना लगावलाय। पुण्यातली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो असं विधान काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय। राज्यात जी आंदोलनं आजपर्यंत झाली ती पुरोगामी विचारांना धरून झालेली आहेत। कोणत्याही धर्माच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नये। काँग्रेस पक्षानं कधीही पुरोगामी विचार सोडलेले नाहीत असं राऊत म्हणाले। मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभेतच मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। सभागृहाची वेळ सुरू झाली तरी देखील महापौर आणि उपमहापौर सभागृहात उपस्थित नव्हते। यामुळे विरोधकांच्याकडून मोठा गोंधळ सुरू करण्यात आला। केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होणार असल्याचं कळतंय। अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती मिळते। राज्यात नव्या मंत्र्यांना संधी मिळणार तर काही मंत्र्यांचं खांदेपालट होणार असं कळतंय। विधानसभेतील 15 आमदार लंडनला रवाना झाले आहेत। आमदारांचा परदेश अभ्यास दौरा होतोय। या दौऱ्यात लंडनमधील प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन तसंच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सोयी सुविधा यांचा अभ्यास केला जाणार आहे। 22 फेब्रुवारीपर्यंत हा दौरा असेल। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार शंकरअण्णा धोंगडे आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केला। तसंच संभाजीनगर जिल्ह्यातील उबाठाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे। संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। भाजपमध्ये राहून तुम्हाला शिंदेंसारख्या प्रवृत्तींशी लढता येणार नाही, कारण शिंदेंना फडणवीस आणि अमित शहा यांचा छुपा पाठिंबा आहे। गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत यावं, तुमचं रणशिंग इथे येऊन फुंकावं असं म्हणत राऊत यांनी गणेश नाईक यांना खुलं निमंत्रण दिलंय। मोठ्या प्रमाणात सुरू असलेली लाकूड तोड ही वनमंत्र्यांच्या परवानगीनं चालले का असा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी गणेश नाईक यांना केलाय। वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे असा प्रश्न राणेंनी केला। तर मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू असल्यानं जनावरांचा त्रास वाढलाय। अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाहीत
फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत, साधन सामुग्री नाही, अशा प्रकारे अनेक मुद्द्यांचा पाढाच त्यांनी वाचला. मंत्रालयातील लाच प्रकरणातील राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिक रोड परिसरातल्या घराची झडती घेण्यात आली. एसीबीनं केलेल्या झडतीच्या दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या कागदपत्रांच्यामुळे चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे. पुण्यात राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची एकत्रित भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठक केली. यावेळेला राज ठाकरे यांनी पुण्यातील नेत्यांना झापलंय. पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज आहेत. यापुढे दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः पुणे मनसेचा आढावा घेणार आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी उबाठाच्या प्रथमेश वसंत गीते यांची नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी अनेक जण इच्छुक होते, मात्र पक्षश्रेष्ठींच्याकडून अखेर गीते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान स्थायी समिती सदस्यपदी उबाठा शिवसेनेच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची नावं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भिवंडी महानगरपालिकेत भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या, मात्र शिवसेनेचे कोणार्क विकास आघाडी सोबत घेऊन भिवंडीत आपला महापौर बसवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र आता माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना एका जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा भिवंडीतला सगळा खेळ बिघडण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतल्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस देण्यात आली. यामुळे मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापलाय. पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत प्रस्तावित जागेवर मंदिर तात्पुरतं स्थलांतरित करण्याच्या हालचालींना परिसरातल्या नागरिकांनी तीव्र विरोध केलाय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 4 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज रात्री ते मुंबईत दाखल होतील, तर मंगळवारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक सुद्धा होणार आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेते नवी दिल्लीत होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सहभागी होतील. मुंबईत दोन्ही देशांच्या दरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या होतील. यात राफेल खरेदीच्या कराराचा सुद्धा समावेश आहे. मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक अतिशय महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. बैठकीत सर्व आमदारांच्या सोबत सुनेत्रा पवार चर्चा करतील. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यांच्यासह विलिनीकरणाच्या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वच वंगाळ झालंय, माणसाची किंमत आहे की नाही, थोड्याफार तर भावना संवेदना असायला हव्यात की नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. दुखवटा सुरू असताना निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी ट्विट करत सांगितलं आणि संताप व्यक्त केला.